गुड मॉर्निंग. मी पुन्हा आले आहे ना एक नवीन व्हिडिओ घेऊन. आणि आज मी माझ्या स्वतःला थोडासा वेळ दिलेला आहे आणि मी स्वतःचंच क्लीनअप करणार आहे की बरेच दिवस झाले माझ्या स्वतःकडे माझं वेळच नाही देते. मी खूप असा आळशी झालेली स्वतःच्या बाबतीत. पण आज म्हटलं आज वेळ स्वतःसाठी. तर इथे मी मस्त डिटॅन अप्लाय केला राखाचा. आणि आता डिटॅन आपण सुकला आहे, आपण पहिला पुसून काढूया. तर डायरेक्ट पुसून काढायचं नाही, याला 2 मिनटं आपण हात ओले करून मस्त सर्क्युलर मुवमेंटवरती छानसं मसाज द्यायचा आहे. राऊंड 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 मस्त एकदम मसाज देऊन मगच आपण ह्याला पुसायचं. डायरेक्टली असं सुकलं आणि डायरेक्ट कॉटन वल्ला केला आणि पुसलं असं करायचं नाही. 2 मिनटं मसाज देऊन ह्याला स्किनमध्ये थोडं ऑब्झर्व केल्याच्या नंतरच आपण ह्याला पुसायचं. तेव्हा त्याचा दिसून येतो याचं जे काही असेल. आणि इथे बघा मी डॉक्टर रशियलचं घेतलेलं आहे क्लीनअपसाठी. आणि इथे मी सगळे प्रोडक्ट जसे लागेल तसे घेतले. तुम्ही डॉक्टर रशियलचं मी इथे स्क्रब अप्लाय करणार आहे. स्क्रबसुद्धा जास्त ॲक्नेचा प्रॉब्लेम असेल, ज्यांची बॉडी वॉर्म असेल त्यांनी जास्त स्क्रब करू नका, नाही तर ॲक्ने प्रॉब्लेम खूप होऊ शकतो. आणि कुठल्या स्किनवर जास्त ॲक्ने येतात ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला प्लीज स्किनच्या बाबतीत जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी स्किनची तुम्हाला पूर्ण माहिती सांगू शकते आणि पूर्ण माहिती देऊ शकते कुठल्या स्किनवर काय करायचं आहे. आणि स्किन आपली बॉडी वॉर्म आणि कूल कशी ओळखायची हाताच्या नसेवरून, तर हे मी स्किनबद्दल तुम्हाला माहिती सांगू शकते. तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मी याच्यात तुम्हाला नक्की व्हिडिओ पूर्ण देईन. आणि इथे बघा मी स्क्रब पुसल्याच्यानंतर मसाज क्रीम घेतलेली आहे. आणि ते मी प्रेशर पॉईंट पण व्यवस्थित देते. आणि आपली तुम्ही बघू शकता की आपलं मसाज क्रीमसुद्धा कसं स्किनमध्ये पूर्ण ऑब्झर्व झालेलं होतं. आणि ते व्यवस्थित जिथे जिथे रिंकल्स होतात, डार्क सर्कल होतं, तिथे चांगलं आपल्याला स्किन मागच्या साईडला ओढून घेऊन प्रेशर पॉईंट द्यायचे आहेत. तर तुम्ही बघा सगळं आपलं मसाज क्रीम स्किनमध्ये ऑब्झर्व झालं. त्याच्यानंतर इथे मी सिरम अप्लाय करणार आहे. इथे मी छानसं स्किन पुसून घेतल्याच्यानंतर मी एक सिरम अप्लाय केलं आहे विटॅमिन सी. तर तुम्ही ते माझं क्लीनअप झालेलं आहे. तुम्ही माझ्या स्किनमधला फरक ओळखू शकता, बघू शकता की एक मस्तमध्ये माझा चेहरा असा एकदम उजळून आलेला आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून जा.